अखंडमंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. ओम. वाचे बर्वे कवित्व, कवित्वी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा, असं ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलेलं आहे. आपण आज जो हा अमृतधारा काव्यसंग्रह बघणार आहोत त्यामध्ये स्वामी स्वरूपानंदांना आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सुरलेलं हे काव्य आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे त्याला परतत्व स्पर्श तर आहेच आहे. जगदंबाच एका साखीमध्ये ते असं म्हणतात, जगदंबाच असे म्हणते त्यांच्या काव्याबद्दल की प्रमाण मानिल आणि आपुली स्वये वाहते आण, अनुपम अभिनव तव कवनाला जनता देईल मान. म्हणजे हे काव्य कसं असेल? अनुपम, अभिनव. परतत्व स्पर्श एखाद्या गोष्टीला जर का असला तर ती कायम फ्रेश, नवीन, अनुपम अशी वाटते. तर तो स्पर्श असल्यामुळे कधी आपण, आज किती वर्षांपूर्वी स्वामीजींनी हे लिहिलेलं काव्य आहे, पण त्याची गोडी जी आहे ती अबाधित आहे आणि आपल्याला नव्याने त्याचा अर्थ स्फुरतो किंवा समजून येतो. स्वामीजींच्या पुस्तकातून आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला त्यातली किती सूक्ष्म छटा आहेत, त्यामध्ये किती सूक्ष्म भाव आहेत ते आपल्याला कळून येतात. तर इथे अनुपम अभिनव तव कवनाला जनता देईल मान, म्हणजे अभिनव असलं आणि जनता देईल मान असं जरी असलं तरी त्यांना ह्याबाबत अभिमान कधीच झालेला नाही आहे. कारण सुरुवातीलाच त्यांनी असं म्हटलेलं आहे की माताजी हे जगन्मातर, भाग्यवान तव नंदन, करी अमृतधारा ह्या तुझ्या तुझं समर्पण, प्यारे राम, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे तुझ्याच आहे त्या अमृतधारा, त्या तुलाच समर्पण करत आहे, असं हे काव्य केल्यानंतर ते म्हणत आहेत. पुस्तकाच्या सुरुवातीला आहे, पण हे सगळं झाल्यानंतरचा त्यांचा भाव जो आहे तो आपल्याला कळून येतो. तर त्यामुळे म्हणजे सर्व काही देवाच्या इच्छेने होत आहे, सर्व काही देवच घडवत आहे, ही त्यांची नुसती भूमिका नाही तर त्यांचा हा अनुभव आहे. म्हणूनच एका साखीमध्ये ते असं म्हणतात की यदृच्छे विना हालत नाही वृक्षाचेही पान, उगाच का वाहसी मानवा वाउगाचा अभिमान. संत तुकडोजी महाराजांचा एक अभंग यावरून मला आठवला. ते असं म्हणतात, मानवा का चिंता वाहतो, होणारे ते चुकेन केव्हा, प्रभू सगळे पाहतो, मानवा का चिंता वाहतो. पुढे ते असं म्हणतात की नर जन्माला आला तेव्हा तू कधी केले होते कामा, परी तुझ्या पोटाची कळकळ जन्मताची वाहतो, मानवा का चिंता वाहतो. अजगर पडला पडूनी राही, चाल तसे मुंगीच्या पायी, अचूक त्याची खळगी भरण्या जागीच कुणी दाहतो, मानवा का चिंता वाहतो. पोपट मैना मारी भरारी, कुठले त्यांना स्थान नोकरी, परी चरुनिया रोजची येती, मनमनी उत्साह तो, मानवा का चिंता वाहतो. शेवटी असं म्हणतात, म्हणून सांगतो स्मर तू हरीला, विसरू नको रे सहकार्याला, तुकड्या दासा अनुभव ऐसा, घडी घडी मज राहतो, मानवा का चिंता वाहतो. इथे देखील हेच म्हटलेलं आहे की यदृच्छे विना हालत नाही वृक्षाचेही पान, उगाच का वाहसी मानवा वाउगाचं अभिमान. या संबंधी स्वामीजींनी त्यांची एक आठवण सांगितलेली आहे की ते ज्या वेळेला स्वामी माधवनाथांकडे गेले होते त्यांनी एकदा प्रश्न असा विचारला की वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता. हा जो तुकाराम महाराजांचा अभंग आहे तर त्याचा भाव ह्या साखीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. तर वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता असं जर का तुकाराम महाराज म्हणतात आणि संतही म्हणतात, तर मग पौरुष प्रयत्नाला काय अर्थ आहे? तर माधवनाथ स्वामींनी असं म्हटलं की वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता हे बरोबर आहे, पण हे संतही म्हणतात हे बरोबर नाही. कारण हे फक्त संतच म्हणू शकतात, कारण हे त्यांच्या आत्मानुभवातून आलेलं आहे. पण आपल्यासाठी जोवरपर्यंत तो अनुभव नाही तोपर्यंत आपल्याला पौरुष प्रयत्न करावेच लागणार. त्या स्थितीप्रत जाईप्रत आपल्याला पौरुष प्रयत्न लागणारच लागणार. विविध अडथळे जे येतात साधनेमध्ये त्यांना पार करीत 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 ह्यासाठी पौरुष प्रयत्न पाहिजेच आहेत. मग नंतर ज्या वेळेला अनुभूती येईल, ते आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर सगळं काही त्याच्या इच्छेने चालतं हे आपल्याला तो अनुभव येईल.
पण त्याच्या आधी पौरुष प्रयत्नच पाहिजेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या मॅक्स प्लँक या जर्मन शास्त्रज्ञाचं थोडं वाचत असल्यामुळे त्याने एके ठिकाणी असं म्हटलंय, म्हणजे हे सगळीकडेच आहे बघा, की कुठल्याही प्रक्रियेवरती, थिअरीवरती विश्वास, श्रद्धा असल्याशिवाय आपण ते पुढे जाऊ नाही शकत. इथे जे त्यांनी म्हटलेलं आहे की यदृच्छेविना हालत नाही वृक्षाचेही पान, उगाच का वाहसी मानवा वाउगाच अभिमान, पाही सर्वथा श्रद्धाहीना नाही येथे सोय. श्रद्धाहीन व्यक्ती जर का असेल तर त्याची काही इथे सोय नाही असं स्वामींनी सांगितलेलं आहे. तेच मॅक्स प्लँक सायन्सच्या बाबतीत असं म्हणतात की विज्ञान मंदिराच्या फाटकांच्या प्रवेशद्वारा बाहेर असं लिहिलेलं असतं की तुमच्याजवळ श्रद्धा हवी. ती श्रद्धा जर का असेल तरच तुम्ही ते जे विज्ञान मंदिरात आहे त्यामध्ये जाऊन त्या विज्ञान देवतेची आराधना करू शकाल, संशोधन करू शकाल, असं त्यांनी त्या ह्याच्यामध्ये म्हटलेलं आहे. त्यामुळे फेथ इज रिक्वायर्ड एव्हरीवेअर. तसं इथे त्यांनी म्हटलं की पाही सर्वथा श्रद्धाहीना नाही येथे सोय. आणि पुढे त्यांनी त्याबद्दल असं म्हटलंय, काय चंद्रिका बका दीपिका वा जात्यंधा होय. बगळ्याला, बका म्हणजे बगळ्याला चंद्राचं काय महत्त्व? चंद्रप्रकाश पडलेला असेल तर त्याच्यामध्ये तो फक्त एवढं बघतो पाण्यामध्ये, बगळा म्हणजे मासा कुठे दिसतोय का, म्हणजे मग लगेच चोच मारून तो खाता येईल. त्यामुळे बगळ्याला काही त्याचं हे नाही, अप्रूप नाही. काय चंद्रिका बका दीपिका वा जात्यंधा होय. म्हणजे जो जन्मताच आंधळा आहे त्याच्यासमोर जर का आपण दिवा ठेवला तर त्याने काही फरक पडणार नाही आहे. तसं जर का श्रद्धाहीन व्यक्ती असेल, श्रद्धाच नाही आहे, प्रत्येक वेळेला अरे हे मी का करू, तू करून तर बघ, मग त्याच्यानंतर तुला पुढे कळेल की अरे असं असं, आणि मग जर का नाही आलं तर तू त्याप्रमाणे डिसाईड कर ना. पण सुरुवातीला आढ्यता ती नको आहे की मी करणारच नाही म्हणून, तर ती तू करत जा. संतांनी गीतेमध्ये सुद्धा, संतांनी त्यांच्या वाङ्मयामध्ये सर्वांनी हेच सांगितलेलं आहे की तू करत जा, असं असं केल्याने असं असं होईल, हा सिद्धांत आहे. तर तो आपण करत गेलो आणि मग किती वेळात होईल, लगेच होईल का वगैरे, तसं तू करू नकोस. तू तुझ्या परीने जसं सांगितलं त्याप्रमाणे करत जा, निरंतर प्रयत्न, मग ते पुढे जेव्हा व्हायचं त्यावेळेला होईल. एक आत्ताच नुकतीच एक डॉक्युमेंटरी फिल्म आली होती, मरियम मिर्झा खानी म्हणून एक इराणियन अमेरिकन मॅथमॅटिशियन, जिला फील्ड्स मेडल म्हणजे मॅथमॅटिक्समधलं नोबेल प्राईज मिळालं. तर तिच्यावर तर सिक्रेट्स ऑफ द सरफेस नावाची एक डॉक्युमेंटरी आत्ताच पाहिली. ती इराणमध्ये वाढली, अतिशय म्हणजे मॅथमॅटिकल रिसर्चमध्ये अत्युच्च कामगिरी केली. 40व्या वर्षी कॅन्सर झाल्याने ती गेली. त्याच्या आधी 3 वर्ष आधी तिला फील्ड्स मेडल म्हणजे हायेस्ट प्राईज इन मॅथमॅटिक्स ते मिळालं. त्यामध्ये तिच्या डॉक्युमेंटरीमध्ये एक फार छान सांगितलं होतं की पुढची गोष्ट तिला दिसायची की हे असं असं असायला हवं. हे काय आहे, हे असं असं असायला हवं म्हणजे तिथे श्रद्धा आहेच ना की हे असं असं आहे, मग त्याप्रत मला जायचं आहे, त्यासाठी प्रयत्न अशी ती इतकी करायची. आणि हे प्रयत्न किती काळ, एकेका कामासाठी 3-3, 4-4 वर्ष असं. आता म्हणजे तिथे पेशन्स हा असलाच पाहिजे असं आपल्याला सुद्धा सद्गुरू आपले सांगत असतात, संतांनी सांगितलेलं आहे आपल्याला. पण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ते देवाच्या इच्छेनेच होतात. जे काही आपल्या लाईफमध्ये सक्सेस आपल्याला मिळतो किंवा फेलियर, तर गुरुदेवांनी असं म्हटलेलं आहे की ईश्वर इच्छेच्या अनुकूल जर आपले प्रयत्न झाले तर आपल्याला सक्सेस मिळतो, आणि त्याच्या प्रतिकूल जर का प्रयत्न झाले तर आपल्याला फेलियर मिळतं. पण ईश्वर इच्छा त्याला अनुकूल आणि प्रतिकूल असं त्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे जे सगळं काही ईश्वराच्या इच्छेनेच होतं हे त्याच्यात आलंच. गोंदवलेकर महाराजांची खूप छान गोष्ट आहे. त्यांच्याजवळ एक वकील आले होते आणि इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर महाराज असं म्हणाले की भगवंत हा जगाचा मालक आहे आणि त्याच्याच सत्तेमुळे सगळे व्यवहार चालतात. माणूस हा त्याचा एक अल्प अंश आहे, त्यामुळे माणसाने आपलं आपलं कर्म नीट बजावायचं आणि फळ इच्छा जी काय आहे ती देवाच्या इच्छेवरती सगळं सोपवायची. तर ते वकील होते, ते म्हणाले बरं झालं तुम्ही हा प्रश्न स्वतःहूनच काढलात, कारण तेच विचारायला मी तुमच्याकडे आलो होतो. जर का सगळं काही भगवंताच्या इच्छेने चालतं तर मग माझ्या मनात जी इच्छा उत्पन्न होते ती सुद्धा भगवंतच उत्पन्न करतो, मग मी ती इच्छा का मारावी.
तर त्यावर महाराज असं म्हणाले की तुम्ही वकील आहात म्हणूनच तुम्हाला हा प्रश्न सुचला. ते म्हणाले छान प्रश्न आहे. ते म्हणाले वकील साहेब सांगा बरं अंधाराचं कारण काय. ते उत्तराची अपेक्षा करत होते. महाराज म्हणाले अंधाराचं कारण पण सूर्यच. सूर्य नाही तेव्हा अंधार, सूर्य आहे त्यावेळेला प्रकाश. म्हणजे अंधार हे कशामुळे होतं, सूर्याच्या नसणेपणामुळे, आणि प्रकाश हा कशामुळे, तर सूर्याच्या असणेपणामुळे. तसंच त्यांनी सांगितलं की माणसाला ज्या वेळेला भगवंताचा विसर पडतो त्यावेळेला इच्छा उत्पन्न होते. तर त्यामुळे ती इच्छा भगवंतामुळेच निर्माण झाली, पण भगवंताच्या नसणेपणामुळे. आणि आपल्याला भगवंत जर का हवा असेल तर सगळं काही त्याच्या इच्छेने होत आहे. भगवंत आपल्याला असणेपणाने आपल्याला अनुभवायचा आहे. तर त्यामुळे सगळं काही त्याच्या इच्छेने होतं आहे हे आपण मनात धरावं आणि त्या दृष्टीने उत्कृष्ट कर्म करावं. पण जे काही फळ तो देईल, जी काही माझी इच्छा असेल ती त्याच्यावरती लादायची नाही. ते आपोआप भगवंताच्या मनात जे आहे ते होईल. पण ऑफकोर्स आपल्याला कर्म तर करावंच लागेल. ते न करता आपण जर का देव आपल्याला देईल त्याच्याच इच्छेने होत आहे मग मी कशाला कर्म करू असं केलं तर नाही मिळणार. परत पौरुष प्रयत्न हवेत. पुढे या साकी समूहामध्ये त्यांनी असं म्हटलं की मी माझे भ्रांतीचे ओझे उतार खालती आधी तरीच तत्वता क्षणात हाता येते सहज समाधी. मी माझं आणि भ्रांतीचं ओझं आपल्याला माहिती आहे ती म्हण. तर माणसाला पहिले कुठली भ्रांती असते बरं, की मी कोण ही भ्रांती असते. असं संत आपल्याला सांगतात. आपल्याला काही तसं वाटत नाही, पण संतांनी सांगितल्यानंतर आपल्याला कळतं अरे हो मी स्वतःला जे मी म्हणून समजत आहे ते तसं नाही आहे. म्हणजे अहंकारात्मक असंच नाही, पण शरीर मन बुद्धी यांनी मी बनलेला आहे असं आपल्याला सतत वाटत असतं. अहंकारात्मक ती तर अजून वेगळी गोष्ट आहे. म्हणजे एक मध्ये ॲड पाहिली होती, कुठल्या तरी चहाची जाहिरात होती. त्याच्यामध्ये तो एक मोठा पॉलिटिशियन असं त्या गेटजवळ जातो टर्मिनलला एअरपोर्टला, आणि काहीतरी तो सांगतो त्याच्याजवळ ID कार्ड वगैरे काही नसतं. तर ती विचारते की ID कार्ड दाखव तुझं. जानती नहीं हूँ मैं कौन हूँ. मग ती ते चहाचा सिप घेते आणि सरळ म्हणते की अनाउन्स करते ती की इन जनाब को पता नहीं है कि ये कौन है, तो आप किसी को अगर पता है तो आप बता दीजिए. असं कर. तर म्हणजे मी कोण हे माहिती नाही अशा अर्थाने इथे म्हणलेलं नाही आहे, किंवा मी कोण हे तुला माहिती नाही का असं अहंकारात्मक नाही. पण आपल्याला असं वाटत असतं की मी म्हणजे शरीर मन बुद्धी यांनी बनलेला. तसा तू नाही आहेस हे संत आपल्याला सांगतात. मी म्हणसी परी जाणसी काय खरा मी कोण, असे काय मी मनबुद्धी वा प्राण पहा निरखोन. तू शरीर मन बुद्धी या सर्वांच्या पलीकडे आहेस. तर त्यामुळे मी आणि मग माझं ह्या सगळ्याने आपलं जीवनाचं गणित चुकत जातं असं गोंधळेकर महाराजांनी म्हटलेलं आहे की हे आपल्याला न कळल्यामुळे. आणि स्वामीजींनी पण एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की अहंकाराने मनुष्य जड होतो आणि ममतेने तो बांधला जातो. त्यामुळे ह्या कुठल्याही गोष्टींचा देवाकडे जाण्याच्यासाठी उपयोग होत नाही. देवाकडे जर का जायचं असेल तर ते देवाच्याच इच्छेने होणार आहे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पण प्रयत्न आपल्याकडून झाले पाहिजे. मी माझे भ्रांतीचे ओझे उतार खालती आधी असं जर का करशील तर त्यांनी म्हटलंय तरीच तत्वता क्षणात हाता येते सहज समाधी. आपल्याला एकदम बरं वाटतं की अरे सहज समाधी आपल्याला प्राप्त होणार आहे. सहज प्राप्त नाही होणार आहे, सहज समाधी असं त्यांनी म्हटलेलं आहे. ही म्हणजे अंतिम अवस्था आहे योगातली. आत्मज्ञानमय स्थिती सदोदित तशीच अबाधित राहणे. ध्यानकालामध्ये फक्त नाही तर व्यवहारात असताना सुद्धा ती तशीच राहणं ही सहज समाधी. तर ती स्वामींनी असं सांगितलेलं आहे की क्षणात हाता येते सहज समाधी. त्याने पण आपल्याला एकदम बरं वाटतं अरे लगेचच प्राप्त होईल. ठीक आहे मी माझे भ्रांतीचे ओझे उतरायचे ना, पण जन्म जातो ते करता करता. 2 क्षण आपल्याला कदाचित 2 मिनिटं जमू शकेल, पण सदोदित ते जमणं अवघड आहे. साधनेतून ते विकसित होईल असं सांगितलेलं आहे. पण ही जी अवस्था आहे ती सहज समाधी हे लक्षात घेतलं पाहिजे. तर सहज म्हणजे एका अर्थाने स्वामीजींनी सांगितले सहज जन्मलेलं, माझ्या सकट जन्मलेलं असं काय बरं आहे. माझं अस्तित्व जन्मलेलं म्हणजे त्याला जन्ममरण असं नाही आहे, पण मला जे प्रतीत होतं सदोदित माझ्या जन्मापासून ते म्हणून सहज
अशा अर्थाने. पण सहज समाधी ही अगदी शेवटची फायनल स्टेज आहे. आणि त्यांनी सांगितलंय इथे की सहज समाधी संतत साधी. संतत म्हणजे सतत पण नाही, संतत साधण्याचा तू प्रयत्न कर. सहज समाधी संतत साधी न लगे साधन अन्य. सुटुनी आधी व्याधी उपाधी होते जीवन धन्य. या साखी समूहातली शेवटची साखी आहे. सहज समाधी सापडले धन लाचावले मन तया ठाई, असं स्वामी स्वरूपानंदांनी म्हटलेलं आहे. अजून एके ठिकाणी ते असं म्हणतात की सहज साधन गुरुकृपा जाण जीवाचे कल्याण तेणे होय. इथे जे म्हणले की जीवाला धन्यता प्राप्त होईल, तर ते सहज समाधी ह्याने ते प्राप्त होणार. पण ते तू संतत साधण्याचा प्रयत्न कर. म्हणजे इथे निरंतर साधना आली, दीर्घकाळ अपेक्षित आहे ती. न लगे साधन अन्य. मग परत आपल्याला असं वाटतं की अरे काही साधन वगैरे करायची गरज नाही आहे का? पण ते झाल्यानंतर बाकी कुठल्याही गोष्टीची गरज नाही असं त्यांनी सांगितलं. आणि ते करेपर्यंत जीव म्हणजे आपला सतत ह्या प्रयत्नांमध्ये राहिला पाहिजे की मला ते ईश्वरप्राप्ती कशाने बरं होईल. ते करून ज्यावेळेला त्याच्यामध्ये सहजता प्राप्त होईल आणि ती स्थिती व्यवहारात देखील अबाधित राहील, त्यावेळेला ती सहज समाधी. तर ती संतत साधण्याचा प्रयत्न कर. मग तुला बाकी कुठल्याही गोष्टीची जरूर राहणार नाही. आणि त्यांनी काय होईल, सुटुनी आधी व्याधी उपाधी. आधी म्हणजे शारीरिक त्रास, व्याधी आधी म्हणजे मानसिक त्रास, व्याधी म्हणजे शारीरिक त्रास, उपाधी मी कोण ही उपाधी, किंवा मी स्वतःला जे समजतो मी आहे ती उपाधी. इथे मला एक गमतीदार प्रसंग आठवला. मी ज्या वेळेला PhD करत होतो, अगदी कम्प्लिशनच्या वेळेला एकनाथ महाराजांचा अभंग चालू होता, माझ्या मना लागो छंद नित्य गोविंद. आणि त्याच्यामध्ये शेवटची म्हणजे त्या चरणामध्ये ते असं म्हणतात ना पुढे की तुटेल सकळ उपाधी निरसेल आधी व्याधी. आणि मनात एक ते थिसिस टाईप करत असताना अरे आता आपण डॉक्टर होणार. आणि इतकी मला गंमत वाटली, म्हणजे आता आपण डॉक्टर होणार आणि त्याच वेळेला सुरेश वाडकरांच्या आवाजामध्ये तुटेल सकळ उपाधी असं ते होतं. आणि मग एकदम जाणवलं की अरे आपण काय विचार करतोय, अजून एक उपाधी आपण ॲड करायचा प्रयत्न करतोय, जे की ते सांगतायत की तुटेल सकळ उपाधी. त्यामुळे तसं अपेक्षित नाही आहे असं त्यावेळेला जाणवलं. पण आपलं मूळ स्वरूप हे चैतन्य आहे. आणि आपण शरीर मन ह्या सगळ्या उपाधी ज्या आपल्याला लावत आहोत, त्या सगळ्या ही सहज समाधी प्राप्त झाल्यानंतर सुटतील. सुटुनी आधी व्याधी उपाधी होते जीवन धन्य. आता आपल्याला असं वाटतं की अरे मग त्याच्यानंतर साधना करायची. मन एकदम भारी असतं, ते आधीच इमॅजिन करतो अरे हे जर का प्राप्त झालं तर त्याच्यानंतर आपल्याला साधना काही करायची गरज नाही. अरे ते झालंच नाही आहेत. साधना केल्यानंच ते प्राप्त होणार आहे, तर ते पुढची कशाला तू. आणि आपण बघितले सगळे संत, आपले सद्गुरू, त्यांचे सद्गुरू आत्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा साधनेबद्दलची प्रीती म्हणून त्यांनी साधना सदोदित केलेली आहे. अजून एक उदाहरण नुकतंच वाचण्यात आलं. जॉन गुडइनफ म्हणून एक सायंटिस्ट होते, त्यांना आत्ताच गेले मागच्या वर्षी, 100 वर्षाचे होते. आणि त्यांना केमिस्ट्रीमध्ये नोबेल प्राईज मिळालं. लिथियम आयन बॅटरीज ज्या असतात ना, म्हणजे आपण आत्ता सेलफोनमध्ये ज्या पोर्टेबल आणि रिचार्जेबल अशा ज्या बॅटरीज वापरतात, तर ते त्यांनी डिझाईन केलं त्या काळी. तर त्यांना नोबेल प्राईज मिळालं काहीतरी 50 वर्षापूर्वी वगैरे असं. आणि वयाच्या 97व्या वर्षापर्यंत ते दररोज लॅबमध्ये येत होते काम करायला. म्हणजे एखाद्याने असं म्हणलं ना गुड इनफ, मला नोबेल प्राईज मिळालं, पण तिथे ते थांबले नाहीत. गुड इनफ शेवटपर्यंत कार्यरत होते. का? कारण साधनेबद्दलची प्रीती, आवड, जे करतोय त्यामध्ये आवड, हेच त्यांनी सांगितलेलं आहे की सहज समाधी संतत साधी न लगे साधन अन्य. हे ते झाल्यानंतरची गोष्ट आहे, त्याच्याकडे तू बघूच नकोस. स्वामींनी असं म्हटलेलं आहे, उपासना आणि साधना कर्मांमुळे अंतःकरणाला जी ज्ञानस्थिती धारण करण्याची केपेबिलिटी, म्हणजे जी योग्यता प्राप्त व्हायला पाहिजे, ती त्यांची झालेली असते. तो टप्पा त्यांनी साधना करतच पूर्ण केलेला असतो.
त्यामुळे त्याच्यानंतर ते म्हणत आहेत की न लगे साधन अन्य. मग पुढे जे सहज साधना होते की सहज साधन, गुरुकृपा जाणं वगैरे, हे अगदी फायनल त्यांनी सांगितलेलं आहे. राम हमारा जप करता आहे, सोहम सोहम ओम, पहा कसा तो होतो आहे व्यामोहाचा होम, असं जे त्यांनी आधी सांगितलेलं आहे. पण रामच आमचा जप करत आहे. मला वेगळेपण, पण ही कधी आहे? ज्यांनी सतत स्वरूपाचं अनुसंधान 26व्या वर्षापासून ठेवण्याचा सतत प्रयत्न केला, ते असं म्हणत आहेत. त्यामुळे मला काही करायला नको असं आपण म्हणूच नाही शकत. आणि आपला असतो, आपण जे हे इमॅजिन करतो तो ज्ञानविचार असतो, आणि त्यांची जी असते ती ज्ञानस्थिती असते. तर त्यामुळे आपण स्वतःची फसवणूक करून घेऊ नये न लगे साधन अन्य याच्यामध्ये. ह्याच्यामधून अजून एक मॅक्स प्लँकचं उदाहरण मला आठवलं. त्याने फार छान म्हटलेलं आहे, जे अध्यात्मासाठी सुद्धा एकदम ॲप्लिकेबल आहे. तो असं म्हणतो की इट इज नॉट द ट्रूथ, इट इज नॉट द पोझेशन ऑफ ट्रूथ, बट द सक्सेस विच अटेंड्स द सीकिंग आफ्टर इट that enriches the seeker and brings happiness to him. It is not the possession of truth. आपण म्हणतो ना की हां मी चैतन्य स्वरूप, हे आपण ऐकीव स्वरूपातलं आहे, आपण संतांकडून ऐकलेलं असतं. मला माहिती आहे मी चैतन्य, मी शरीर मन बुद्धी नाही. इट इज नॉट द पोझेशन ऑफ ट्रूथ बट द सक्सेस विच अटेंड्स द सीकिंग आफ्टर इट. त्याच्या प्रत जाण्याच्यासाठी आपण जे प्रयत्न करतो आणि त्यातून जो सक्सेस मिळेल आपल्याला, दॅट एनरिचेस द सीकर अँड ब्रिंग्स हॅपीनेस टू हिम. जो आनंद निर्माण होतो ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर संतांना, तो कशातून होतो? त्याच्यातूनच होतो. केवळ आपल्यामध्ये ईश्वर आहे, आपणच ईश्वर स्वरूप आहे असं नुसतं म्हणून काही होणार नाही, असं त्याने सांगितलेलं आहे. तर हे स्वामींजींनी आपल्या सर्वांसाठी, साधकांसाठी हे सांगितलेलं आहे की यदृच्छेविना हालत नाही वृक्षाचे ही पान, उगाचं का वाहसी मानवा वाउगाचा अभिमान. तू अभिमान बाळगू नको, सगळं काही ईश्वराच्या इच्छेनेच होत आहे, ते तुला नंतर कळून येईल. त्यासाठी म्हणून तू प्रयत्नरत राहा सदैव, आणि मग तुझा जो अनुभूतीचा जो प्रांत, त्याकडे वाटचाल झाल्यानंतर तुला हे कळून येईल की हां हे देवाच्याच इच्छेने सर्व जग चाललंय. पण तोपर्यंत पौरुष प्रयत्न हवेच हवे, हे स्वामीजींना सांगायचं आहे. आणि ते आपण प्रथम गाण्याच्या माध्यमातून ऐकूया संपदाकडून.
यदृच्छे विना हालत नाही, यदृच्छे विना हालत नाही, वृक्षाचेही पान यदृच्छे विना हालत नाही, यदृच्छे विना हालत नाही, वृक्षाचेही पान
नलके साधनन्य सुटुनी आधी व्याधी उपाधी सुटुनी आधी व्याधी उपाधी होते जीवन धन्य होते जीवन धन्य यदृच्छे विना हालत नाही यदृच्छे विना हालत नाही वृक्षाचेही पान उगाच का वाहसी मानवा वा उगाच अभिमान उगाच का वाहसी मानवा वा उगाच अभिमान उगाच का वाहसी मानवा वा उगाच अभिमान. सुंदर झाला. यदृच्छे विना हालत नाही वृक्षाचेही पान. यावरून एक आठवण स्वामीजींची एक आली. फ्लोरिडाला मुक्ता आता इथे आहे. मुक्ताचे बाबा प्रसन्न विभूते ते आणि स्वामीजी असं ओर्लँडोमधल्या एका टेम्पलमध्ये कार्यक्रम होता स्वामींचा. आणि मी त्यावेळेला US ला गेलो होतो कॉन्फरन्ससाठी. आणि असं कॉन्फरन्सचा दिवस झाल्या झाल्या ड्राईव्ह करून लगेचच 4 वाजता निघायचं, 6 वाजेपर्यंत पोचायचं ऑर्लँडोला. आणि मग स्वामीजींचा ऐकायचा, परत रात्री कॉन्फरन्सच्या ठिकाणी यायचं, दुसऱ्या दिवशी जायचं टॅम्पाला वगैरे, असं सगळं ते सुरू होतं. तर पहिल्या दिवशी ज्यावेळेला मी कार्यक्रम झाल्या झाल्या म्हणजे कॉन्फरन्स झाल्या झाल्या मी त्या दिवशी निघालो आणि आलो 2 तास ड्राईव्ह करून, तेव्हा मला असं खूप भारी वाटत होतं की आपण कसं छान जमवलं. आणि मी आलो तसं आणि आतमध्ये मंदिरात स्वामीजी बसले होते. म्हणजे मंदिराच्या बाहेर थोडीशी अशी जागा असते, तिथे बसले होते आणि इतके शांत बसले होते ते. त्यांची शांत मुद्रा माझ्याकडे त्यांनी पाहिलं. आपण एक स्वतःला कौतुक करत कसं आपण जमवलं. आणि काहीच कॉन्व्हर्सेशन झालं नाही. मलाही लगेच कळलं त्यांच्या त्या शांत मुद्रेमधून की त्यांना काय अपेक्षित आहे, की तू हे करत नाही आहेस, देवामुळे हे झालेलं आहे, देवाच्या इच्छेनेच तू इथे येऊ शकलास. पण ते खूप मजेदार होतं बघणं की काहीच कॉन्व्हर्सेशनच झालं नाही. म्हणजे ही तयारी करत असताना ज्या वेळेला यदृच्छे विना हालत नाही वृक्षाचेही पान म्हणल्या मला तोच पहिले प्रसंग आठवला. आणि नंतर मला कळलं की मुक्ता पण इथे येतेच आहे, तर त्यामुळे म्हणलं की चांगलं आहे, हा प्रसंग सांगू शकतो यावेळेला. पण पुढे जे शेवटी त्यांनी म्हटलेलं आहे की सहज समाधी संतत साधी न लगे साधन अन्य सुटुनी आधी व्याधी उपाधी होते जीवनधन्य. जीवनधन्य कोणाचं होताना आपण पाहतो. म्हणजे एखादा एक छानसा बंगला बांधून त्याचं नाव सार्थक देईल म्हणून त्याच्या जीवनाचं सार्थक झालं असं आपण नाही म्हणू शकत. पण कोणाला आपण म्हणू शकतो की त्याचं जीवन धन्य झालं, ज्याच्याकडे पूर्ण समाधान आहे, शांती, आनंद, समाधान हे ज्याच्याजवळ सदोदित आहे, त्याला आपण म्हणू शकतो अरे धन्य आहे बाबा त्याचं जीवन. असं कोण बरं असतं? संत. संतांकडे पाहून आपल्याला कळतं की अरे असं देखील जीवन कोणी जगू शकतं बरं, की धन्यता. तर समर्थांनी म्हटलेलंच आहे की संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. नाना संतोषाचे मूळ ते हे संत. त्यामुळे इथे संतोष आला, सुख आलं, संत आनंदाचे स्थळ हे म्हणणं हेच देखील म्हटलेलं आहे. तसंच स्वामी स्वरूपानंदांचा एक अभंग आहे, त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की विवेकाचा गाव, वैराग्याचा ठाव, योगाचे वैभव साधू संत. पुढे असं म्हणतात, चैतन्याचा प्राण, सुखाचे निधान, विश्रांतीचे स्थान साधू संत. भक्तीचे जिव्हार, ज्ञानाचा भांडार, शांतीचे माहेर साधू संत. शेवटी म्हणलंय स्वामी म्हणे संत आनंदाची खाण, मूर्तिमंत जाण परब्रह्म. त्यामुळे आनंद नुसता असं नाही म्हटलेलं आहे की ज्याच्या चेहऱ्यावर आनंद, आनंदाची खाण असं म्हटलेलं आहे संतांच्या बाबतीत. स्वामींनी लिहिलेलं आहे की ह्युमन
एव्होल्युशन जे आहे त्याची परमोच्च अवस्था म्हणजे हायेस्ट पॉसिबल एव्होल्युशन माणसाचं कशामधून होईल, कशामधून पाहायला मिळतं, तर संतांकडून आपल्याला पाहायला मिळतं. संत म्हटलं की साक्षात्कारी पुरुष हे आलंच, पण साक्षात्कारी पुरुष एखादा असेल तो संत असेलच असं नाही. का बरं? कारण ते समाजाभिमुख असतीलच असं नाही. साक्षात्कारी असतीलच, ईश्वर प्राप्ती झालेली आहे, असं असून ज्यांना समाजामध्ये जे इतर सगळेजण आहेत त्यांना आपण कसं उद्धार त्यांचा करू शकू, उद्धारण त्यांचं कसं बरं होईल, ह्यांचा जो विचार करतो तो संत. म्हणजे तो साक्षात्कारी पुरुष असतो, पण तो समाजाभिमुख असतो. संताला कसं ओळखायचं, तर तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये असं म्हटलं की न लगे चंदना पुसावा परिमळ, वनस्पती मेळ हा कारुणी. भरपूर साऱ्या वनस्पती एकत्र केल्या आणि अरे आता कुठून बरं वास येतोय, असं काही करायची गरजच नसते. अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरेना. सूर्य नाही जागे करीत या जना, प्रकाश किरणा कर म्हणून. तुका म्हणे मेघ नाचवी मयुरे, लपविता खरे येत नाही. लपवता नाही येत. मेघाच्यामुळे मेघ आल्यानंतर, पाणी आल्यानंतर, बरसल्यानंतर ते मयूर नाचायला लागणारच आहे. तिथेच कळावं की अरे इथे कुठेतरी मेघ असला पाहिजे, बरं तर इथे कुठेतरी आनंद दिसतोय, तर संत असला पाहिजे. दुसऱ्यांना आनंद देणं, कुठल्याही अपेक्षा न ठेवता, संतांचं लक्षण आहे. त्यांचा हा स्वभावच बनलेला असतो. जसा आहे, जो जसा आहे, इतक्या स्तरावरती त्यांचं काम, स्तरांमधून त्यांचं काम सुरू असतं, पण जो जसा आहे त्याला तिथून वर कसं नेता येईल एवढं ते पाहतात. आणि ह्याचं आपल्याला लांब कुठेतरी उदाहरण बघायला जायलाच नको आहे. स्वामीजींनी केवढं अवाढव्य, त्यांचं किती मोठं कार्य आहे आणि त्यामध्ये किती किती विविध प्रकृतीचे लोक, त्या प्रत्येकाला तो जिथे आहे तिथून वर कसं जाता येईल हे त्यांनी पाहिलं. संतच हे करू शकतो. एखाद्याची चूक सौम्यपणे दाखवून देणं संत लक्षण आहे. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुण एवच, निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी. अद्वेष्टा झालेला असतो तो, त्यामुळे जगाशी मैत्र त्याचं असतं. स्वामींनी असं म्हणलेलं आहे, संत म्हणजे पूर्णता, पावित्र्य आणि प्रेम यांचा संगम. पूर्णता आणि पावित्र्य हे ज्ञानातून येतं आणि प्रेम हे भक्तीतून येतं, असं त्यांनी म्हणलेलं आहे. त्यामुळे या तिन्ही गोष्टींचा संगम म्हणजे संत. ते पुढे असं म्हणतात की आपलेपणा पण अपेक्षा विरहित, संत लक्षण. ह्या सगळ्यांना मिळून ते म्हणतात संताचे अस्सल रक्त. नसा नसातून ते संताचे नाचे अस्सल रक्त, जाण साजणी आजपासून आम्ही जीवन मुक्त. स्वामी स्वरूपानंदांची साखी आहे. नसा नसातून ते संताचे नाचे अस्सल रक्त. बघा कसं म्हणलेलं आहे, संताचे अस्सल रक्त तर आहेच, पण ते नाचे, त्याला पण स्वामीजींनी असं सांगितलेलं आहे की नाचे म्हणजे काय, आतला जो आनंद आहे तो फ्लो, ब्लड फ्लो जो आहे, असं जर का आपण बघायला गेलं तर तो नुसता संतपणे वाहत नाही, तो आनंदाने आपल्याला नाचत जातो. इतका तो आनंदाची खाणच ते आहे. त्यामुळे तो आनंद सगळीकडेच दिसून येणार. तर नाचे अस्सल रक्त, जाण साजणी आजपासून आम्ही जीवनमुक्त. पुढला हा चरण बघण्याच्या पूर्वी आपण हे बघूया, अजून एक त्याचा अर्थ आपल्याला घेता येतो की नाचे अस्सल रक्त आणि संताचे अस्सल रक्त. आपण म्हणतो ना की एखादा जर का अतिशय शूर आहे आणि त्याचा मुलगा किंवा मुलगी तशीच निपजली, तर आपण म्हणतो अरे त्यांचं रक्त आहे ना म्हणून तसं. मग संतांचं रक्त आहे म्हणजे काय बरं आपण म्हणता येईल? नुसताच अनुग्रह झाला म्हणजे अरे आपण त्या वंशातले आहोत असं नाही, असे सांगणारी सुद्धा स्वामी स्वरूपानंदांची साखी आहे. त्याच्यामध्ये ते म्हणतात की अखंड जागृत संतांघरचा कैसा अजब तमाशा, हवे कळाया तरी जावया लागे त्यांच्या वंशा. त्या वंशाला जावं लागेल म्हणजे केवळ असं नाही की आपण बघतो ना, म्हणजे परत इथे एक उदाहरण सुचतं की जिनियॉलॉजी ट्री असतात विविध. तर PhDंची पण जिनियॉलॉजी ट्री असते
की त्याचे PhD सुपरवायझर, मग त्यांचे स्टुडंट्स असं ते जिनिओलॉजी ट्री असतं. नुसतंच त्या ट्रीमधला एखादी ब्रँच होऊन राहणं हे अपेक्षित नाही आहे. तर डॉक्टरेट वगैरे झालं, पण अरे तू त्याप्रमाणे तू डॉक्टरेट होऊन तसं करतोयस का? त्यांना जे अपेक्षित आहे, तुझ्या गुरूंना जसं अपेक्षित आहे तसं तू करतोयस का, हे महत्त्वाचं आहे. तर ते इथे त्यांनी सांगितलं. आणि तसं जर का होत असेल तर नाचे संतांचे अस्सल रक्त, त्या स्वरूपातून पण आपण ह्याच्याकडे पाहू शकतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्या वंशाला जाऊन ईश्वरप्राप्ती करून घेतल्यानंतर आता संतांचं अस्सल रक्त, अस्सल हे माझ्यामध्ये नाचतं आहे. नसा नसातुनी ते संताचे नाचे अस्सल रक्त, जाण साजणी आजपासून आम्ही जीवनमुक्त. जाण साजणी म्हणजे हे स्वगत या अर्थाने देखील घेऊ शकतो, किंवा त्यांच्या अगदी जवळच्या, म्हणजे स्वामी स्वरूपानंदांच्या अगदी जवळच्या व्यक्तींकडे त्यांनी जर का ह्याची वाच्यता केली असेल तर खरी त्यांची प्रकृती तशी नव्हतीच. तर त्यामुळे हे स्वगत ह्या अर्थाने सुद्धा आपण धरू शकतो की त्यांनी स्वतःलाच ते सांगतात की जाण साजणी आजपासून आम्ही जीवनमुक्त. आजपासून आम्ही जीवनमुक्त आहोत म्हणजे काय, तर संसारामध्ये राहून सुद्धा सांसारिकतेमध्ये नाहीत, असे अहंकार, ममत्व या सगळ्यांच्या परे असे जे असतात ते जीवनमुक्त. ते आजपासून का, नेहमीच का नाही. तर ती अनुभूती आल्यानंतरच एखादा आहे असं म्हणू शकतो. आत्मसाक्षात्कार झाल्यानंतरच एखादा म्हणू शकतो की आजपासून आम्ही जीवनमुक्त असं. म्हणजे आपण फक्त थिअरेटिकली हे बघितलेलं असतं ना की हां अरे तू म्हणजे शरीर वगैरे नाही आहेस, तर तू आत्मा आहेस, यू आर बियॉन्ड एव्हरीथिंग वगैरे असं सगळं. पण ते नुसतं वैचारिक असतं, ते अनुभूतीतून आपल्याला आलेलं नसतं, त्यामुळे ते फार काळ टिकत नाही. तुका म्हणे अंगी व्हावी ते आपण, तरीच महिमानं येईल कळो. आपण जर का त्यांच्याप्रमाणे झालो तरच आपल्याला कळून चुकेल की सद्गुरू काय आहेत, संत काय आहेत ते. त्यामुळे नुसता कोणीतरी भरवलेला ज्ञानविचार नाही आहे असं. आणि तो आवश्यक आहेच आहे, पण त्याही पुढे केलेली साधना त्यामध्ये आहे. अजून एका ह्याच्यामध्ये स्वामींच्या साखीमध्ये जीवनमुक्त हे आलेलं आहे. ते म्हणतात की झुंज कशाचे कौतुक साचे, हे जीवनमुक्ताचे तो विश्वाचे मूळ जाणूनी ब्रह्मानंदे नाचे. किती शब्द सुद्धा सुंदर आहे बघा. झुंज कशाचे कौतुक साचे, अरे आता मी जीवनमुक्त झालेलो आहे, त्यामुळे मला झुंज करावी लागत नाही आहे विषयांशी. कौतुक आहे, झुंज कशाचे कौतुक साचे, हे जीवनमुक्ताचे तो विश्वाचे मूळ जाणूनी ब्रह्मानंदे नाचे. त्यामुळे इथे झुंज अपेक्षित नाही, जीवनमुक्ताला सहज आहे ती गोष्ट. आणि असा जीवनमुक्त जो आहे तो संतांच्या कुळातला, असं देखील स्वामीजींना सांगायचं आहे. त्यामुळे जाण साजणी आजपासून आम्ही जीवनमुक्त, ही साखी जी आहे ते स्वामी स्वरूपानंदांना 25 डिसेंबरला स्फुरलेली आहे. स्वामींनी त्या प्रत्येक साखीचं पंचांगानुसार कधी ती स्फुरली ह्याचं देखील वर्णन केलेलं आहे. ही साखी ते म्हणतात की 25 डिसेंबरला. त्यामुळे त्यांनी सांगितलं की सर्व साधकांना ही क्रिसमस गिफ्ट दिलेली आहे स्वामीजींनी. नुकताच क्रिसमस होऊन गेला. पुढे ते असं म्हणतात की कर्मविपाके जाण मलागे लागे सावध वेड, जीवनमुक्तासही न चुकते प्रारब्धाची फेड. थोडं अवघड आहे. कर्मविपाके जाण मलागे लागे सावध वेड. कर्मविपाकाचा सिद्धांत आपल्या सर्वांना माहितीच आहे. तर ज्याप्रमाणे आपण कर्म केलेली असतील त्यानुसार आपल्याला पुढच्या परिस्थिती आपल्या अंगावरती ओढावते, आणि त्याप्रमाणे चांगली किंवा वाईट, आणि त्यानुसार आपली पुढची कर्म तशी होतात. तर स्वामीजींची आधी परिस्थिती कशी होती ते का असं म्हणत आहेत की कर्म विपाके जाण मला गे. तर स्वामीजींची पूर्वीची परिस्थिती जर का बघितली, अगदी नोकरीपासून, नोकरीसुद्धा त्यांची परमार्थाशी संबंधित अशीच होती. राष्ट्रकार्यसुद्धा जेव्हा केलं त्यांनी त्यावेळेला कृष्णाची स्वरचित पदे त्यांनी, म्हणजे ते आपल्याला गोरा राक्षस आणि त्याचं मर्दन करायला काळ्यांचा कृष्ण उठेल हे जे त्यांनी म्हटलेलं आहे, ही सगळी स्वामीजींची जी स्वरचित पदे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अध्यात्म आहे. 20व्या वर्षी सद्गुरूंची भेट, अनुग्रह, पुढे उदंड साधना, 26व्या वर्षापासून स्वरूपानुसंधानासाठी अथक केलेले परिश्रम, त्याच्यानंतर 29व्या वर्षी
त्यांना जो साक्षात्कार झाला त्यानंतर पुढे देखील म्हणजे हा जो साक्षात्कार झाला हा आउटकम आपण बघितला तर तो कुठल्या आधी स्वामीजींचा कर्मविपाकाचा सिद्धांत जर का बघितला तर सगळं कर्म त्याला अनुकूल आहे. त्याच्यानंतर ही त्यांना अवस्था प्राप्त झाली साक्षात्काराची. तर त्यामुळे त्याच्यामधून आपण हे पाहिलं पाहिजे की कर्मविपाके जाण मलागे पण पुढे लागे सावध वेड. वेड लागलं म्हणजे काय तर त्यांना ईश्वर प्राप्ती झाल्यानंतर आता म्हणजे ज्ञानजागृतीतून जनजागृती कुठे परमार्थाकडे. आता इतरांना सुद्धा आपण प्राप्त करून द्यायला हवं किंवा त्यांना सांगायला हवं. हे जगाच्या दृष्टीने वेडच आहे असं स्वामीजींनी सांगितलेलं आहे. कारण जग ऐहिकतेमध्येच रमलेलं आहे आणि त्याला सांगणं की तू परमार्थामध्ये ये किंवा तू अशी साधना कर हे जगाच्या दृष्टीने वेड आहे. पण ते सावध वेड आहे कारण ते स्वतः ज्ञानजागृत आहेत. त्यामुळे कर्मविपाके जाण मलागे लागे सावध वेड जीवनमुक्ता सही न चुकते प्रारब्धाची फेड. जीवनमुक्त ते आहेत पण तरी त्यांना प्रारब्ध काही चुकलेलं नाही. पण इथे हे नेगेटिव्ह अर्थाने म्हणलेलं नाही आहे, पॉझिटिव्ह अर्थाने म्हणलेलं की त्यांना प्रारब्ध म्हणजे आता इतरांना ज्ञानजागृती करण्याच्यासाठीचं म्हणून कार्य करायचं आहे. तर ते जीवनमुक्ताला सुद्धा हे कार्य करावंच लागेल इतरांना ज्ञानजागृतीकडे नेण्यासाठी. म्हणून स्वामींचं कार्य आपल्याला माहिती आहे की इतकी शरीराची विकल अवस्था असताना सुद्धा इतकं विपुल ग्रंथलेखन त्यांनी केलं. इतक्या लोकांशी परत इतक्या विविध प्रकृतींशी त्यांचा संबंध आला. कधीही कोणाशी वादविवाद कधीही झालेले नाहीत. पण एवढं हे कार्य अभंग ज्ञानेश्वरी, अभंग अमृतानुभव, भावार्थ गीता, अमृतधारा ह्या सगळे ग्रंथ त्यांनी लिहिले त्या विकल परिस्थितीमध्ये सुद्धा. म्हणजे हे त्यांचं जे कार्य सद्गुरूंनी सांगितलेलं आहे किंवा ईश्वर कार्य जे आहे ते जीवनमुक्ता सही न चुकते प्रारब्धाची फेड ह्यामध्ये आपण घ्यायला पाहिजे. पुढे ते असं म्हणतात की त्रिखंड हिंडे मुखे बडबडे सावध वेडा पीर. त्रिखंड हिंडे. आता हे बघा परत की स्वामी स्वतःचे अनुभव सांगत आहेत याच्यामधून. अमृतधारा याच्यामध्ये त्यांना आत्मसाक्षात्कार झाल्यानंतर स्फुरण जे पावलं ते सांगत आहेत. त्यामुळे हे सगळं आपण त्यांना लावून पाहायला पाहिजे. तर त्रिखंड हिंडे असं म्हटल्यानंतर तिन्ही खंडामध्ये हिंडले कुठे ते? तर 40 वर्ष एका रूममध्ये एका खोलीत होते देसायांच्याकडे. मग त्रिखंड हिंडे कसं बरं म्हटलेलं आहे? तर वाङ्मय रूपाने ते सगळीकडे आज पूर्ण जगतामध्ये स्वामी स्वरूपानंदांचं जे वाङ्मय ते प्रसारित झालेलं आहे आणि सर्वजण त्यातली जी डेप्थ आहे अभंग स्वामी सांगायचे आपल्याला की गीता समजली नाही तर ज्ञानेश्वरी समजली नाही तर अभंग ज्ञानेश्वरी. आणि पुढे असं देखील ते म्हणायचे की ही अभंग ज्ञानेश्वरीच पुढे जास्ती अभ्यासली जाणार आहे. तर म्हणजे एवढं त्यांचं कार्य जगभर त्याचा प्रसार झाला. त्रिखंड हिंडे. मला एक गमतीदार प्रसंग आठवला. आमच्या मॅथमॅटिक्समध्ये एक खूप फेमस मॅथमॅटिशियन आहेत, रोमेनियाचे ते आहेत, झारेस्क्यू म्हणून, माझे खूप चांगले ओळखीचे आहेत. तो माणूस अतिशय हुशार आणि 350च्या वरती रिसर्च पेपर्स वगैरे लिहिलेले, पण कधीच कुठल्या कॉन्फरन्सला जाणार नाही, कुठेच नाही, घरीच बसून काम करतात. आता तो कोविड झाल्यानंतर वर्क फ्रॉम होम त्यांनी अजूनही सुरू ठेवलं आहे. आणि इतके त्यांचे कोलॅबोरेटर्स आहेत, इतके स्टुडंट्स आहेत, इतकं त्यांचं काम आहे, इतक्या विविध क्षेत्रांमध्ये काम आहे, पण कधीच कुठे ते बाहेर जात नाहीत कॉन्फरन्सला वगैरे. एकाच कॉन्फरन्सला फक्त ते म्हणजे उपस्थित होते. कुठला बरं? आपल्याला असं वाटेल अरे बाकीच्यांना नाही आणि एकाच कॉन्फरन्सला कसं? त्यांच्याच 60व्या वाढदिवसानिमित्त जो कॉन्फरन्स झाला त्याला त्यांना उपस्थित राहावं लागलं. तर मला एकदम त्यांची आठवण आली हे वाचता की अरे एका ठिकाणी बसून एखादा केवढं मोठं कार्य करू शकतो. त्रिखंड हिंडे मुखे बडबडे. इथे सुद्धा स्वामींनी फार सुंदर त्याचं वर्णन केलं की स्वामी स्वरूपानंदांची प्रकृतीच तशी नव्हती की बडबड करील अशी.
तर इथे मुखे बडबडे असं का बरं म्हटलं असेल? कारण स्वामी स्वरूपानंदांच्या अभंगांमधून आपल्याला माहिती आहे, ते म्हणतात की नको बोलू फार, नको धरू मौन, असावे भाषण परिमित. असे म्हणणारे बडबड असं कसं बरं करत असतील? कारण हे त्यांना लावून आपण बघतोय की नाही. तर वाङ्मय रूपाने परत हे बघायला पाहिजे. कारण ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा एके ठिकाणी असं म्हटलेलं आहे की गुरूंनी कौतुक केल्यामुळे आता मी बडबड करतोय, पण ती बडबड जी करतोय ती पवित्र बडबड आहे, अपवित्र बडबड नाही आहे. म्हणजे एखादा झिंगलेला माणूस असेल तो सुद्धा बडबड करतो, पण ती अपवित्र बडबड असेल. एकदा एक माणूस असतो, तो डॉक्टरांकडे जातो. डॉक्टर त्याचे रिपोर्ट्स बघतात आणि म्हणतात की तुमच्या रोगाचं काही निदान होत नाही आहे, बहुतेक प्यायल्यामुळे हे होतंय. तो म्हणतो ठीक आहे, तुमची उतरली की मी नंतर येतो परत. स्वतःला लावूनच नाही बघत, स्वतःबद्दल चाललंय हे माहितीच नाही. त्यामुळे त्याची जी झिंगलेली अपवित्र बडबड आहे त्याच्याबद्दलचं इथे सांगितलेलं नाही. तर पवित्र बडबड असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. तसं इथे त्रिखंड हिंडे मुखे बडबडे. परत म्हणलंय सावध वेडापीर. वेडापीर, वेड आपल्याला कुठलं हे बघाशीच आपण बघितलं. परत सावध वेड आहे ते, कारण ते स्वतः ज्ञानजागृत झाल्यानंतर त्यांनी हे सांगितलेलं आहे. काय बरं सांगतो हा सावध वेडापीर? मी विश्वसखा, मला सारखा, अमीर आणि फकीर. सगळीकडे हिंडून तो काय सांगतोय की मी विश्वसखा, म्हणजे परत सगळ्या विश्वामध्ये एकच चैतन्य जे माझ्या आतमध्ये आहे ते सर्व विश्वामध्ये आहे व्यापून, ही त्याला अनुभूती आलेली आहे. आणि त्याला अमीर असो वा फकीर असो एकसारखेच आहेत. तर तिथे अमीर म्हणजे अरे लांगुल चलन श्रीमंत व्यक्तीचं करणं असं नाही. आपल्याला स्वामी समर्थांच्या त्या गोष्टीमध्ये माहिती आहे, तो राजा आलेला, सगळी त्याची हे घेऊन त्याला थोबाडीत मारली. स्वामी अक्कलकोट स्वामींची प्रकृती कशी होती. किंवा आपल्याला माहिती आहे की स्वामी विवेकानंदांनी सुद्धा तो जो राजा होता त्याच्या तस्वीर आणि ते थुंकायला सांगितलं त्याच्या सेवकाला. तर तो राजा, पहा स्वामी तुम्ही राजाच्या दरबारात बसलाय म्हणून मी काय सत्य बोलायचं नाही काय, आणि तुमचं लांगुलचलन करायचं, या अशा अर्थाने त्यांनी त्यांची कानउघाडणी केली होती. त्यामुळे अमीरांशी पण तसंच वागतो जसा फकीरांशी. फकीरांशी त्यांना साईडलाईन केलेलं नाही आहे, त्यांना देखील तेवढ्याच आत्मीयतेने जवळ घेतलेलं आहे. आणि स्वामी विवेकानंदांचंच अजून एक उदाहरण त्याच्यामध्ये आठवलं मला, की ज्या वेळेला तो बेलूर मठाचं काम चालू असताना ते जे काम करणारे मजूर होते त्यांना स्वामीजी स्वतः खाणं बनवून द्यायचे. आणि तो म्हणला की नको नको स्वामी, असं कोणीतरी पाहिलं तर. असं तो म्हणला, अरे कोणीही पाहिलं तरी चालेल, तू खा. आणि त्यांनी पोटभर खाल्ल्यानंतर त्याच्याकडे पाहून त्यांना इतकं समाधान वाटलं. तर त्यामुळे अमीर असो वा फकीर असो सेम ट्रीटमेंट. का? कारण सगळ्यांमध्ये तेच एक चैतन्य आहे, ही अनुभूती आलेली आहे. त्यामुळे मी विश्वसखा, मला सारखा, अमीर आणि फकीर असं ते सांगतात. स्वामींनी असं म्हटलं की स्वामीजींचं बोलणं ईश्वर प्राप्तीचं प्राधान्य आणि मार्ग सांगणारं. तर त्यामुळे हा सावध वेडा आहे, तो जे सांगत आहे ते त्याला जे प्राप्त झाल्यातनं जी अनुभूती आली ते सांगत आहे. पुढे शेवटी असं म्हणतात की ऐक मात ही सदैव पाही मी दिक्कालातीत. मात म्हणजे सिद्धांत, ऐक हा सिद्धांत. सदैव पाही मी दिक्कालातीत म्हणजे दिशा काळ या सर्वांच्या पलीकडे मी आहे. आज ना उद्या जरी नश्वर हा देह मिळे मातीत. अजून एक अशीच स्वामीजींची साखी आहे ज्याच्यामध्ये ते म्हणतात की असो सकल जन तो काळाच्या पडतो भक्ष्यस्थानी, मात्र एकला अमर जाहला जगात आत्मज्ञानी. हे जे म्हटलेलं आहे त्याचेच आपल्याला त्या साखीची आठवण होईल असंच इथे म्हटलेलं आहे की ऐक मात ही सदैव पाही मी दिक्कालातीत, आज ना उद्या जरी नश्वर हा देह मिळे मातीत. तर त्यामुळे हे जे स्वामीजींनी सुरुवातीला नसानुसातून ते संताचे नाचे अस्सल रक्त इथपासून सुरुवात केली, मग तत्वज्ञान देखील सांगितलं की मी विश्व सखा, मला सारखा, अमीर आणि फकीर. आणि शेवटी ते त्यांना प्राप्त झाल्यास जे झालंय त्याबद्दल सुद्धा सांगत आहेत की मी कसा बरं आहे, तर दिक्कालातीत आहे.
आणि त्यामुळे देह जरी मातीत मिळाला तरी मला काही फरक पडणार नाही, मी सदोदित आहेच आहे, ही त्यांची अनुभूती आहे. आणि आपण ती गाण्यातून प्रथम घेऊया सुकृतच्या. नसातुनी ते संताचे नसातुनी ते संताचे नाचे असल रक्त नसातुनी ते संताचे नसातुनी ते संताचे नाचे असल रक्त जाण साजणी आज पासुनी जाण साजणी आज पासुनी आम्ही जीवन मुक्त आम्ही जीवन मुक्त नसातुनी ते संताचे नसातुनी ते संताचे नाचे असल रक्त जाण साजणी आज पासुनी जाण साजणी आज पासुनी आम्ही जीवन मुक्त आम्ही जीवन मुक्त
नाचे असल रक्त कर्म विपाके जाण मलागे कर्म विपाके जाण मलागे लागे सावध वेड लागे सावध वेड कर्म विपाके जाण मलागे कर्म विपाके जाण मलागे लागे सावध वेड जीवन मुक्ता सही न चुकते जीवन मुक्ता सही न चुकते प्रारब्धाची फेड प्रारब्धाची फेड प्रारब्धाची फेड नसा नसा ते संताचे नाचे असल रक्त जाण साजणी आज पासुनी जाण साजणी आज पासुनी आम्ही जीवन मुक्त आम्ही जीवन मुक्त नसा नसा ते संताचे नाचे असल रक्त त्रिखंड हिंडे मुखे बडबडे त्रिखंड हिंडे मुखे बडबडे सावध वेडा पीर सावध वेडा पीर त्रिखंड हिंडे मुखे बडबडे त्रिखंड हिंडे मुखे बडबडे सावध वेडा पीर सावध वेडा पीर मी विश्वसखा मला सारखा मी विश्वसखा मला सारखा अमीर आणि फकीर अमीर आणि फकीर नसा नसा ते संताचे नाचे असल रक्त ऐकमातहि सदैव पाहि ऐकमातहि सदैव पाहि मी दिक्कालातीत ऐकमातहि सदैव पाहि मी दिक्कालातीत आज ना उद्या जरी नश्वर हा देह मिळे मातीत आज ना उद्या जरी नश्वर हा देह मिळे मातीत देह मिळे मातीत देह मिळे मातीत नसा नसा ते संताचे नाचे असल रक्त जाण साजणी आज पासुनी
जाण साजणी आज पासूनी आम्ही जीवन मुक्त आम्ही जीवन मुक्त आम्ही जीवन मुक्त आम्ही जीवन मुक्त वा, फार छान. ऐक मात हे सदैव पाही मी दिक्कालातीत. हा मी कोण हाच मेन अभ्यास आहे, हे फाइंड आउट करणं. मी हे स्फुरण चैतन्य तत्वाचं आहे आणि त्याची अनुभूती आपल्या आतच घेता येते. मग आता मी कोण हे जाणण्यासाठीची प्रक्रिया आपल्या सर्व वाङ्मयामध्ये तेच तर दिलेलं आहे. गीतेमध्ये आपण बघितलं तर भगवान म्हणतात की आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत. मन आत्मस्थ कर, बाकी कुठल्याही गोष्टी मनात येऊन देऊ नकोस. न किंचिदपि चिंतयेत. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अर्जुन पण न घेता मी ऐसे जे पंडुसुता उठतसे ते तत्वता तयाचे रूप. म्हणजे अर्जुन पण म्हणजे पर्सनॅलिटी सेल्फ तुझा नको मध्ये येऊ देत. ते सोडून जे मी हे स्फुरण आहे, माझ्या अस्तित्वाची जाणीव, ते तयाचे रूप वस्तुत. आणि ते तू त्याच्या अनुरोधाने गेल्यानंतर तुला मी कोण आहे हे कळेल. मीच्या जाणीवेवरती अवधान केंद्रित केल्यानंतर काही काळानंतर ते स्थिरावून जेव्हा चित्त संपूर्णतः आत्मतत्वामध्ये विलीन होतं त्यावेळेला आत्मसाक्षात्कार होतो. हे मीचं तत्वज्ञान. स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात की अनाद्यनंत स्फुरे एकला गिळुनी ज्ञानाज्ञान पुरे मला उद्धार कराया माझे तत्वज्ञान. माझे तत्वज्ञान म्हणजे माय फिलॉसॉफी इज दॅट दिस इज हाऊ इट शुड बी. अशा अर्थाने नाही म्हणलेलं की माझी फिलॉसॉफी माझ्या मनाच्या आवडीनिवडीनुसार मानसिक ठेवण याच्यानुसार माझी एक स्वतःची एक फिलॉसॉफी असते, माझं एक तत्वज्ञान असतं आणि दुसऱ्याचं वेगळं आणि मग त्याच्यामध्ये नेहमीच टक्कर होत राहते. तशा अर्थाने काय म्हणलेलं नाही आहे इथे. माझे पुरे मला उद्धार कराया माझे तत्वज्ञान. या माझे तत्वज्ञानामध्ये मीचं तत्वज्ञान. आणि मीचं तत्वज्ञान म्हणजे काय तर आत्मस्वरूपावरती, आत्मस्वरूपाच्या जाणीवेवरती चित्त संलग्न करून ठेवल्यानंतर काही काळानंतर ज्या वेळेला ते तत्वामध्ये विलीन होईल त्यावेळेला आत्मसाक्षात्कार होईल. हे मीचं तत्वज्ञान असं त्यांना सांगायचं आहे. तर कारण त्याचा जर का माझं तत्वज्ञान असा अर्थ घेतला तर खूप प्रॉब्लेम येऊ शकतात. म्हणजे देकार्त नावाचा तत्वज्ञानी आपल्या सर्वांना माहिती आहे. त्याचं एक फेमस वाक्य आहे. तो म्हणतो की आय थिंक देअरफॉर आय ॲम. म्हणजे मी विचार करतो, कोणीतरी विचार करणारा आहे ना, त्यामुळे मी आहे. तर परवाच कुठेतरी वाचलं की देकार्त डिडंट नो दॅट पीपल हू डू नॉट थिंक ऑल्सो एक्झिस्ट. तर त्यामुळे ते फक्त तेवढ्यावरती जर का राहिलं की आय थिंक देअरफॉर आय ॲम तर मग प्रॉब्लेम येईल. ते आय ॲम त्यामधला आय कोण आहे हे जाणून घेणं हे मीचं तत्वज्ञान आहे. तर ते त्याच्यामध्ये काय आहे की नुसतं विचारांनी ते अंतर्भूत, विचार त्यामध्ये अंतर्भूत नसतात, विचारांच्या परे आहे ते. त्यामुळे ते व्यक्तिसापेक्ष नाही आहे. अमुक एका व्यक्तीचं एक तत्वज्ञान, त्याला असं वाटलं म्हणून असा असा ईश्वर आहे ह्याला काही अर्थ नाही. ज्यावेळेला ती पर्सनॅलिटी पूर्णपणे विलीन होईल त्यावेळेला नंतर जे अनुभवायला येईल ते सर्वांचं सारखंच असेल हेच आपल्याला संतांनी सांगितलेलं आहे. तर त्यामुळे ते ज्याच्याने मी कोण आहे हे कळतं ते मीचं तत्वज्ञान, ते माझे तत्वज्ञान आणि ते मला पुरेसे आहे. ते म्हणतात सुरुवातीला अनाद्यनंत स्फुरे एकला गिळुनी ज्ञानाज्ञान. ह्याच्यामध्ये जो अनादी अनंत हा परमात्मा आहे तो एकला स्फुरतोय, तोच एक स्फुरतोय. गिळुनी ज्ञान पण आणि अज्ञान पण. फक्त अज्ञान असं नाही, ज्ञान सुद्धा. आणि हे संतांनी सुद्धा, स्वामी स्वरूपानंदांच्या आधीच्या संतांनी सुद्धा आपल्या अभंगांमधून सांगितलेलं आहे. ते म्हणतात जाणीव नेणीव भगवंती नाही. जाणीव नेणीव काय, नेणीव तर नाहीच आहे, जाणीवही नाही. का? कारण मला ज्ञान झालं ही देखील इतकी सहज, आता ज्ञान झाल्यानंतर आता ही इतकी सहजावस्था आहे की मला ज्ञान झालं हे वेगळेपणाने असं जाणवतच नाही.
तर त्यामुळे गिळुनी ज्ञानाज्ञान. एके ठिकाणी स्वामी स्वरूपानंदांनी संजीवनी गाथेमध्ये म्हटलेलं आहे की अहम देह वृत्ती पावते विनाश येता उदयास आत्मज्ञान. आणि पुढे म्हणले की अज्ञानाचा नाश करून या ज्ञान होतसे विलीन आत्मरूपी. त्यामुळे ज्ञान आणि अज्ञान गेलंच, त्याचा नाश केला आणि ज्ञानसुद्धा विलीन झालं आत्मरूपी. तेच इथे म्हणलेलं आहे की अनाद्यनंत स्फुरे एकला गिळुनी ज्ञानाज्ञान पुरे मला उद्धार कराया माझे तत्वज्ञान. पुढे तत्वज्ञानात्मक भाग येतो, आपण थोडक्यात बघणार आहोत. फार सुरेख आहे पण, म्हणजे एखाद्याला जर का तत्वज्ञानाचा भाग डिटेलमध्ये बघायचा झाला तर ह्याच्यामध्ये इतकी काव्यात्मक सौंदर्य ह्याच्यामध्ये इतकं आहे की आपल्याला फार छान वाटतं. ते म्हणतात चितशक्तीचा गभीर सागर जगद्रूप हा फेन मी स्वानुभवे सत्य नित्य ह्या तत्वज्ञानी जगेन. म्हणजे काय, चितशक्ती आणि त्याचा गंभीर म्हणजे खोलवर असणारा सागर आणि जगत हे त्यावरचा फेस असल्यासारखं आहे. म्हणजे ते किती खोलवर आहे आणि सगळ्याला व्यापून आहे की जगत म्हणजे हे विश्व जे ते अगदी आपण म्हणतो ना आईसबर्ग 1/10 वरती आणि 9/10 खालती, त्या प्रकारे की हा जो दिसतोय हे सगळा विश्वाचा पसारा वगैरे तो नुसता त्या सागरावरच्या फेसासारखा आहे. आपल्या तोंडाला फेस येतो, बाकी काही नाही. हे ऐकून अजून एका अध्यायामध्ये 7व्या अध्यायामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी असंच म्हटलेलं आहे, थोडं वेगळं आहे पण ते म्हणतात की पाण्यावर जसा फेस भासतो त्याप्रमाणे महत्त्वापासून देहापर्यंत सर्व भूते माझ्या ठिकाणी भासमान आहेत. पण फेसाच्या आत जसं पाणी नसतं तसं मी त्यांच्या आत नाही. तो थोडा वेगळा विषय, पण त्यांनी हेच म्हटलेलं आहे की भासमान आहेत ही सर्व भूते, सर्व हा विश्वाचा पसारा. त्याला उद्देशून स्वामीजी असं म्हणतायत की विश्व म्हणजे जगद्रूप हा फेन आहे आणि चितशक्तीचा गभीर सागर, गंभीर नाही म्हणलंय, गभीर सागर असं म्हटलेलं आहे. चितशक्तीचा गभीर सागर जगद्रूप हा फेन मी स्वानुभवे सत्य नित्य ह्या तत्वज्ञानी जगेन. स्वानुभवानी जे एकमेव सत्य आणि नित्य आहे ते जे तत्वज्ञान आहे ते जगेन. म्हणजे देहाला मरण असलं तरी सुद्धा आत्मा अमर आहे आणि तो सदैव आहेच अस्तित्वात. ते तत्वज्ञानी जगेन ह्याचा अर्थ स्वामीजींनी असं म्हटलं, आपल्या स्वामींनी असं लिहिलेलं आहे की म्हणजे कुठल्याही मर्यादांनी बांधलेलं किंवा कुठल्याही बंधनामध्ये ते नाही. मी हे जे आहे किंवा आपलं स्वरूप जे आहे ते दिक्कालातीत आहे, हेच परत एकदा सांगितलेलं आहे स्वामीजींनी. पुढे म्हणतात की हा तो अनुभव मायोद्भव सुख दुःख द्वंद्व अनित्य मात्र एकला सर्वव्यापी आत्मा शाश्वत नित्य. ब्युटी आहे खूप. त्यांनी सांगितलं की हा जो अनुभव आहे सुखदुःखात्मक द्वंद्व अनुभव तो मायेमुळे निर्माण होतो आणि तो अनित्य आहे. पण एकलाच आत्मा ही एकच अशी गोष्ट आहे सर्वव्यापी आणि शाश्वत नित्य. ते अशाश्वत अनित्य आणि हे शाश्वत नित्य असं त्यांना सांगायचं आहे. स्वामींनी त्याला एक रूपक खूप छान दिलेलं आहे. ते सुखदुःख म्हणजे चैतन्य सागरावरच्या लाटा असं आपले स्वामी म्हणतात. तर त्यामुळे त्या लाटा ज्या आहेत त्यांचं स्वरूप पाणीच आहे, त्यामुळे सागराशी ते जोडलेलंच आहे. तसं आत्मतत्वाचं ज्ञान झाल्यानंतर त्या सर्व लाटा जसं व्यापून सागर राहतो तसं आत्मज्ञान हे सुखदुःखांना व्यापून राहतं असं स्वामी म्हणतात. पुढे अजून कमाल केलेली आहे स्वामी स्वरूपानंदांनी. ते म्हणतात की मी ते शब्दसुद्धा मला कितीतरी वेळा तो नीट ऐकून घ्यावा लागला. ती इतस्ततः सर्वतः पहा संप्लुत चित्पुष्करिणी. संप्लुत म्हणजे पूर्णपणे बुडलेलं चैतन्य जल, चैतन्य सागराचं जल आणि चित्पुष्करिणी म्हणजे चित्ताचा सरोवर. त्या चित्ताच्या सरोवराला पूर्णपणे चैतन्य सागराचं जल आहे त्याने व्यापलेलं आहे. तर ते असं म्हणतात की ती इतस्ततः सर्वतः पहा संप्लुत चित्पुष्करिणी. आणि ते कशामुळे बरं, सगळीकडे त्या चित्ताच्या सरोवरामध्ये ते जल पूर्णपणे व्यापून राहिलेलं आहे. त्याला आत्मसुखाचा अखंड निर्झर वाहे अंतःकरणी. आत्मसुखाचा जो निर्झर अखंड
अंतःकरणामध्ये आहे, त्याच्यामुळे ते चैतन्य सागराचं जे जल आहे त्याने तो चित्ताचा सरोवर जो आहे तो पूर्णपणे बुडलेला आहे, संपलूत, असं त्यांना सांगायचं. शेवटी असं म्हणतात की सदैव माते जागविते मज जागविते निज जीवन तत्वज्ञान. सदैव माते, सदैव मला जागृत ठेवणारं असं हे निज जीवन तत्वज्ञान आहे. निज जीवन म्हणजे स्वतःचं, तर त्यामुळे स्वतःचं जीवन, स्वतःचं तत्वज्ञान म्हणजे स्वच, अशा अर्थाने आपण पाहायला पाहिजे. ते मला सदैव जागृत ठेवतं. का? कारण यद्गत्वा न निवर्तन्ते तद् धाम परमं मम, असं म्हटलेलं आहे. परत तो सांसारिकतेकडे वळणार नाही असं. म्हणजे तो काय सगळं सोडून निघून जाईल असं नाही, पण त्याच्यात लिप्त होणार नाही अशा अर्थाने. पुढे म्हटलंय की सदैव माते जागविते निज जीवन तत्वज्ञान, नका स्वभावे यास्तव भावे सर्वस्वाचे दान. न का म्हणजे का न व्हावं सर्वस्वाचं दान, यास्तव असं त्यांनी सांगितलेलं आहे. पण स्वभावे, स्वभाव अध्यात्मम उच्यते, हे आपल्याला माहिती आहे. तर गीतेने स्वभाव, पण तो स्वभावामध्ये राहणारा असा आहे. त्याच्या बाबतीत काय बरं म्हणलेलं आहे की अशा रीतीने म्हणजे स्वभावे राहून सर्वस्वाचे दान का बरं करता नाही येणार. तर आता इथे सर्वस्वाचं दान म्हणजे काय, माझ्याकडचा पैसा अडका जे काही सगळे त्याचं दान नाही म्हटलेलं आहे. स्वामींनी आपल्या स्वामींनी प्रत्येक शब्दाची इतकी डिटेलमध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. ते म्हणतात सर्वस्व, त्यामध्ये सर्व आणि स्व आला. तर स्व म्हणजे अहंकारात्मक स्व, त्याचं दान केलेलं आहे. आणि सर्व म्हणजे शरीर आणि सांसारिक वृत्तीतलं माझेपण, ह्या सगळ्याचं दान स्वभावे होईल, त्यावेळेला जीवन धन्य होईल. तर न का स्वभावे त्यास्तव भावे सर्वस्वाचे दान. पण आता हे सर्वस्वाचं दान होणं फार अवघड आहे. स्वामी दरवेळेला एक कथा सांगायचे अथर्वशीर्षावरती, ज्या वेळेला प्रवचन करायचे तेव्हा गणपती आणि कुबेराची कथा आपल्याला आठवत असेल सर्वांना. तो कुबेर असतो, त्याला एकदा असं वाटतं की आपलं जी सगळी संपत्ती, आपलं जे वैभव आहे ते शंकराला दाखवावं. आता किती रॉंग चॉईस. म्हणजे जे स्वतः कैलासावरती चर्म आणि राख पासून राहिलेले आहेत त्यांना तू संपत्ती दाखवायला कुठे बरं जातोस. पण त्याला असं वाटतं कुबेराला की आपण आपली संपत्ती जी आहे ती शंकराला दाखवावी. म्हणून तो शंकराला जसं सांगितल्यानंतर शंकर असं म्हणतात की माझ्याऐवजी तू गणपतीला दाखव, त्याला हे सगळं पाहायला आवडतं. म्हणून तो गणपतीला असं सांगतो की मला तुला माझं वैभव दाखवायचं आहे. तर तो म्हणले ठीक आहे तू दाखव, पण माझा ना एक प्रॉब्लेम आहे. तर काय प्रॉब्लेम आहे, मला ना मधून मधून भूक लागते, तर तू खायला मला दिलंस तर मग मी तुझं हे सगळं पाहीन. म्हणून ठीक आहे माझ्याजवळ एवढं आहे. तर मग म्हणतो हे काय आपण देऊया मधून मधून खायला, मी देईन असं तो विचार करतो मनातल्या मनात. मग तो दाखवतो, हे बघा हे सगळे दागिने, हे सगळं सोनं नाणं, हे सगळं बघ, मला भूक लागली. तो गणपतीला खायला देतो, हे पहा पुढचे महाल वगैरे, अरे मला भूक लागली, परत खायला देतो. सगळं खाणं जे एडिबल म्हणू आपण ते सगळं खाऊन होतं, त्याच्याकडचं सगळं संपतं. गणपती म्हणतो मला भूक लागली, तर मग काय आता हे दे ना, तुझ्याकडचं जे सगळं आहे सोनं नाणं सगळं वगैरे ते मी खाईन. ते खातो तरी भूक भागत नाही. सगळे महाल वगैरे जे जे काही असतं ते कुबेराला तो भिकारी करतो. तो कुबेर शंकराकडे जातो आणि म्हणतो की तू म्हणाला होतास की त्याला वैभव पाहायला आवडतं पण त्याला वैभव खायला आवडतं. तर तो म्हणतो हे बघ, तू हे माझं वैभव आहे असं समजून तू गेलास की नाही त्याला दाखवायला, म्हणून त्याने असं केलं. आता तू असं कर की 4 दाणे त्याच्या कपाळावरती तू ठेव आणि हे सर्व तुझंच आहे, तुझ्यामुळेच मला मिळालेलं आहे असं तू त्याला वंदन करून सांग. तर तो जातो, तो हेल्पलेसच असतो, तो जातो तसा आणि त्याला सगळं असंच सांगितल्याप्रमाणे तो केल्यानंतर गणपती त्याला पूर्ववत सगळं त्याचं जे वैभव असतं ते देतो.
तर त्यामुळे सर्वस्वाचे दान असं जरी झालं तरी आपल्याला प्रॉब्लेम असतो. पण इथे तर तसं नाही म्हणलेलं आहे की अहंकारात्मक जो स्व आहे त्याचं दान तू कर, असं दान करण्याचं एक्सपेक्टेड पण नाही आहे, जे गणपती आणि कुबेराच्या कथेमध्ये आपण पाहिलं तसं. कारण आधीच त्यांनी सांगितलं ना, मी विश्वसखा मला सारखा अमीर आणि फकीर, मग तो असं का अमीरांशी असं वेगळी वागणूक करेल. तर त्यामुळे तसं नाही, तुझ्या आतून सर्वस्वाचं दान म्हणजे काय, जो अहंकारात्मक स्व आहे तो त्याचं दान करून टाक आणि त्याच्यानंतर शरीर आणि सांसारिक वृत्तीतलं जे माझेपण आहे त्याचं दान करून टाक, एवढंच अपेक्षित आहे. एक आठवण सांगू इच्छितो. स्वामीजींना एकदा मी असं विचारलं होतं, थोडा असं स्वामींचा कार्यक्रम नव्हता, दुपारी असेच आम्ही बसलो होतो. त्यावेळेला स्वामी असं म्हणत होते की कोणाला तरी समजावून सांगत होते. त्यावेळेला म्हणाले की असं आपण दररोज म्हणावं की मी कोणी नाही, माझं काहीही नाही, मला काहीही नको, तू सर्व आहेस, तुझे सर्व आहे, तुझी इच्छा ती माझी इच्छा. मग नंतर स्वामीजींना असं विचारलं, स्वामी मी कोणी नाही, माझं काही नाही, मला काही नको असं म्हटल्यानंतर पुढे एक लिस्ट येते. मग हसले आणि म्हणे तरी म्हणायचं. तर ती लिस्ट जी आहे आपल्याला येते, मला काही नको असं नाही आहे, मला हवं आहे काहीतरी. ते असं जरी असलं तरी सुद्धा आपण हे म्हणत राहिल्याने हळूहळू त्याच्यातली आसक्ती जी आपली ती कमी होईल आणि मग कळून चुकेल की देवच देणारा आहे. आपण असं मला हवंय नको ह्याच्यावरती ते काय आपल्याला मिळत नाही. प्रयत्न आपले हवेच, त्यासाठीच तर कर्मयोग आहे, पण शेवटी देवच आपल्याला देतो हे देखील याच्यामध्ये आपण बघितलं पाहिजे. स्वामी स्वरूपानंद त्यांच्या एका अभंगात असं म्हणतात की घडे जे कर्म, घडे जे स्वभावे, कर्म ते आघवे, भावे समर्पावे हरिपायी, देता घेता करता भोगता नारायण, भाव परिपूर्ण असो द्यावा. तर त्यामुळे देता घेता करता भोगता नारायण, हे सगळं नारायणच आहे असा भाव ठेवून तू कर्म कर आणि जे काही स्वभावे कर्म होत आहे ते भावे समर्पावे हरिपायी असं करून तू मोकळा हो. मग तर चित्त मोकळं राहील आपल्याला जी साधना करायला सांगितले त्याच्यामध्ये. नाहीतर सतत ध्यान करताना तेच आठवत राहायचं, आज काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, ह्याला हे दिलं का, मला हे नाही मिळालं वगैरे असं. त्यातून चित्त मोकळं जर का व्हायला हवं असेल तर तू ते अर्पण कर असं सांगितलेलं आहे. आणि साधना स्वामीजींनी जी आपल्याला करायला सांगितलेली आहे, म्हणजे आपण खरंच इतकं भाग्यवान आहोत की आपल्याला इतका शुद्ध परमार्थ स्वामीजींकडून इतक्या डिटेल्डमध्ये, इतक्या मोठ्या स्पॅन करिता आपल्याला स्पॅन ऑफ टाईममध्ये आपल्याला तो ऐकायला मिळालेला आहे. त्यानुसार आपण साधना करत राहणं हे अपेक्षित आहे. आणि मीचं तत्त्वज्ञान जर का जगायचं असेल तर त्यासाठी साधना नियमित करणं, त्याची सुरुवात पण यदृच्छेनेच होईल असं म्हणून भागणार नाही. कारण परत नाहीतर मग आपण की अरे देव जेव्हा करेल माझ्याकडून साधना तेव्हा सगळं काही तोच करतोय त्यामुळे माझी साधना पण तोच करून घेईल असं करून ते होणार नाही. ते आपल्याला स्वामीजींनी जसं सांगितलेलं आहे तसं तीव्र संवेगाने ती साधना करावी लागेल आणि त्यानेच मग त्यांच्याच कृपेने जेव्हा प्राप्त व्हायचे त्यावेळेला ते होईल. पण अशी साधना आपल्या सर्वांकडून होवो हीच आपण स्वामीजींच्या चरणी प्रार्थना करूया. आणि त्यांच्याच प्रेरणेने झालेलं हे जे बोलणं आहे ते त्यांच्या चरणी ह्या गीताच्या माध्यमातून आणि या बोलण्याच्या माध्यमातून मी अर्पण करून माझं बोलणं थांबवतो. हरिओम. अनाद्यनंत स्फुरेकला, अनाद्यनंत स्फुरेकला, गिळुनी ज्ञानाज्ञान, अनाद्यनंत स्फुरेकला, गिळुनी ज्ञानाज्ञान, अनाद्यनंत
गिळुनी ज्ञानाज्ञान पुरे मला उद्धार कराया, पुरे मला उद्धार कराया, माझे तत्वज्ञान, माझे तत्वज्ञान, माझे तत्वज्ञान अनाद्यनंत स्फुरेकला गिळुनी ज्ञानाज्ञान. चित्शक्तीचा गभीर सागर जगद्रूप हा फेन, चित्शक्तीचा गभीर सागर जगद्रूप हा फेन. मी स्वानुभवे सत्य नित्य ह्या, मी स्वानुभवे सत्य नित्य ह्या तत्वज्ञानी जगेन, तत्वज्ञानी जगेन, तत्वज्ञानी जगेन अनाद्यनंत स्फुरेकला गिळुनी ज्ञानाज्ञान. हा तो अनुभव मायोद्भव सुख दुःख द्वंद्व अनित्य, हा तो अनुभव मायोद्भव सुख दुःख द्वंद्व अनित्य. मात्र एकला सर्वव्यापी, मात्र एकला सर्वव्यापी आत्मा शाश्वत नित्य, आत्मा शाश्वत नित्य, आत्मा शाश्वत नित्य अनाद्यनंत स्फुरेकला गिळुनी ज्ञानाज्ञान. तीतस्ततः सर्वतः पहा संप्लुत चित्पुष्करिणी, तीतस्ततः सर्वतः पहा संप्लुत चित्पुष्करिणी. आत्मसुखाचा अखंड निर्झर, आत्मसुखाचा अखंड निर्झर वाहे अंतःकरणी, आत्मसुखाचा अखंड निर्झर वाहे अंतःकरणी, वाहे अंतःकरणी अनाद्यनंत स्फुरेकला गिळुनी ज्ञानाज्ञान. सदैव माते जागविते निज, सदैव माते जागविते निज जीवन तत्वज्ञान,
निज जीवन तत्वज्ञान नका स्वभावे त्यास्तव भावे सर्वस्वाचे दान नका स्वभावे त्यास्तव भावे सर्वस्वाचे दान सर्वस्वाचे दान सर्वस्वाचे दान सर्वस्वाचे दान अनाद्यनंत सुरेकला गिळुनी ज्ञाना ज्ञान अनाद्यनंत सुरेकला गिळुनी ज्ञाना ज्ञान पुरे मला उद्धार कराया पुरे मला उद्धार कराया माझे तत्वज्ञान माझे तत्वज्ञान माझे तत्वज्ञान अनाद्यनंत सुरेकला गिळुनी ज्ञाना ज्ञान गिळुनी ज्ञाना ज्ञान गिळुनी